चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आजच करा. मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की मुंबईत आता भुयारी मार्गांचे एक मोठे जाळे तयार केले जाणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला एक समांतर रस्ते प्रणाली उपलब्ध होईल. त्यांनी या योजनेला पाताल लोक असे नाव दिले आहे. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे पुढील 15 महिने सरन्यायाधीश पदाचा कार्यभार असेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चेनंतर सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केला. काटोल नगर परिषदेमध्ये अनिल देशमुख यांनी शेकापचे राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी केली होती. त्याला सलील देशमुख यांचा विरोध होता, त्यामुळे सलील देशमुख यांनी राजीनामा दिला होता. सलील देशमुख यांचा राजीनामा नामंजूर केला असला तरी सलील देशमुख यांची नाराजी कायम असल्याचे दिसत आहे. मुंबईच्या विकासाची केवळ सुरुवात झाली असून भविष्यात आणखी मोठे प्रकल्प येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजपच्या युथ कनेक्ट या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः 12 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते, पण अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे वळण आले आहे. नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीतून मनसेने आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय. मनसेच्या या भूमिकेमुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनंत गर्जे यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री गर्जेला अटक करण्यात आली आहे. यावर आता भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आरोपी कोणीही असो, चौकशी निष्पक्ष होईल. या राज्याची धुरा एका संवेदनशील आणि बहिणींची काळजी घेणाऱ्या भावाच्या हातात आहे, त्यामुळे कुठल्याही बहिणीवर झालेला अन्याय खपून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बारामती नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे. 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी केलाय. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं, तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे. आमच्या विरोधात मोठी शक्ती आहे, असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत. आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी 40% जागा या 35 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 35 वर्षांच्या राजकारणामध्ये मी अद्यापही कोणाचाच 1 रुपयाचा शर्मिंदा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलरच आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून त्यांची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी ते शिवडी या दरम्यान नव्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प आगामी काही वर्षात मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा असून या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची तसेच मध्य मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं आहे. सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. तसेच यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या एका पुस्तकाचा दाखला देत हे विधान केलं आहे. देशात वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालवली जाते. या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. त्या बदलांनुसार लाखो कुटुंबांना दुप्पट लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळायचा, मात्र आता 10 लाख रुपयांच्या खर्चांपर्यंतचं कव्हरेज मिळणार आहे. यामुळे देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे.
एखादी बस वेळेवर थांब्यावर न पोहोचणे, बस अचानक रद्द होणे यासह अन्य अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करणार आहे. यापुढे एसटीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांवर राहील, असा आदेश परिवहन व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. नगरविकास मंत्री मीच आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती माझ्याकडे आहेत. त्यामुळे कोणी कितीही आवाज केला तरी आवाज फक्त एकनाथ शिंदेंचाच चालेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.